ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अवघ्या महाराष्ट्राचे डोळे सध्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लागलेले आहेत, कारण मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होते आहे। राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी आणि ज्येष्ठ वकील बलविंदर सिंग पटवारिया हे कोर्टात युक्तिवाद करतायत। आणि आता सगळ्यात मोठी अपडेट अशी येते की मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास तुर्तास नकार मिळालेला आहे। याच बातमी संदर्भातले अपडेट्स आपण प्रशांतकडून घेणारच आहोत, परंतु मराठा आरक्षणावरची स्थगिती आता तरी हटत नाहीये, तुर्तास ती हटणार नाही, हटवली जाऊ शकत नाही असं घटनापीठानं म्हटलेलं आहे। मुकुल रोहतगी सध्या युक्तिवाद करतात। ही आरक्षणावरची स्थगिती हटवणं किती गरजेचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न युक्तिवादाच्या माध्यमातून केला जात होता। हायकोर्टानं हे आरक्षण खरंतर कायम ठेवलेलं आहे। हे जेव्हा सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली। या अंतरिम स्थगितीमुळे काय झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक मुलांचे शैक्षणिक प्रवेश रखडले, नोकऱ्यांची भरती रखडलेली आहे। त्यामुळे सरकारचं हे प्राधान्य होतं की लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडनं ही अंतरिम स्थगिती हटवली जावी, परंतु आरक्षणावरची स्थगिती हटत नाही हे आता जवळपास स्पष्ट होत आहे। मराठा आरक्षणावरती आता जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे, म्हणजे डिसेंबरचा हा सगळा महिना जो आहे तो जवळपास असाच राहील। स्टेटस को पोझिशन जी आहे ती मेंटेन केली जाईल। मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज ही सुनावणी सुरू होती। सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे दिवसभरातली की मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती ही आता कायम राहते, ती स्थगिती हटणार नाही, हटवली जाऊ शकत नाही असं घटनापीठानं म्हटलेलं आहे। त्याची कारणं नेमकी काय काय आहेत, युक्तिवादामध्ये काय काय म्हणण्यात आलं हे अर्थात प्रशांतकडनं आपण थोड्याच वेळामध्ये जाणून घेणार आहोत। पण आत्ताची अपडेट सुप्रीम कोर्टानं हीच आहे की आरक्षणावरती अंतरिम स्थगिती आहे आणि ती स्थगिती हटवली जाऊ शकत नाही। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान किंवा त्याचबरोबर नोकऱ्या रखडलेल्या आहेत, नोकऱ्यांमधली भरती रखडलेली आहे, याची अनेक उदाहरणं सरकारकडनं वकिलांनी कोर्टामध्ये मांडली, सादर केली। परंतु सध्या तरी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणावरती जो स्टे दिलेला आहे किंवा जी स्थगिती लावलेली आहे ती स्थगिती हटवली जाणार नाही किंवा ती हटवू शकत नाही असं म्हटलेलं आहे। साधारणतः जानेवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये या संदर्भात विस्तृत सुनावणी केली जाईल असं सुद्धा कोर्टाकडनं स्पष्ट करण्यात आलंय, पण तुर्तास स्थगिती हटवण्यास नकार दिला गेलेला आहे। खरंतर काहीशी निराशाजनक बातमी आहे, कारण आजच्या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष होतं, अनेकांच्या आशा होत्या। राज्य सरकारनं तयारी सुद्धा पूर्ण केलेली होती असं वेळोवेळी सांगितलं जात होतं। सर्वोत्तम वकिलांची टीम ही राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करून सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होती की ही अंतरिम स्थगिती उठणं किती गरजेचं आहे। मराठा आरक्षणाचं पुढे काय होईल त्याच्या कोर्ट कचेऱ्या ही तर एक लढाई चालूच राहील, परंतु सध्या तरी सुप्रीम कोर्टाकडनं स्थगिती उठत नाहीये। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय अपडेट्स आहेत? घटनापीठानं या संदर्भात स्पष्ट केलेलं आहे की तातडीनं ही जी स्थगिती दिलेली आहे त्रिसदस्यीय खंडपीठानं ती उठवण्याची गरज नाहीये। प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे, त्यामुळे यावर विस्तृत अशी सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्ष कोर्टात ही सुनावणी घ्यावी अशी मागणी सुद्धा राज्य सरकारतर्फे करण्यात आली। त्यामुळे जानेवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात यावर नियमित सुनावणी सुरू होईल। तोपर्यंत जी मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे ती कायम राहील असं सर्वोच्च न्यायालयानं तोचा स्पष्ट केलं। अमेय, युक्तिवाद नेमके काय झाले आणि त्यावर घटनापीठानं काय मत नोंदवलं? राज्य सरकारकडनं माजी अटॉर्नी जनरल आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तिवाद आज कोर्टापुढे मांडला। त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की जेव्हा हे प्रकरण त्रिसदस्यीय खंडपीठानं घटनापीठापुढे वर्ग केलेलं होतं तेव्हा त्यांना त्या अंतरिम स्थगिती म्हणजे अंतरिम आदेश कोणत्याही देण्याची गरज नव्हती। ते प्रकरण जसंच्या तसं घटनापीठाकडे पाठवलं जायला हवं होतं, मात्र तसं झालं नाही। कायदेशीर दृष्ट्या ते योग्य नाहीये। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या जे घटनापीठ बसलेलं आहे ज्याच्यात 5 न्यायमूर्तींचा समावेश आहे त्यांनी स्पष्ट केलं की आधी सुद्धा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे त्या त्रिसदस्यीय घटनापीठानं अंतरिम आदेश देऊन कोणी मोठी चूक केलेली आहे किंवा कायद्याच्या विरोधात केलेलं आहे असं आम्हाला वाटत नाही। या प्रकरणाची नियमित सुनावणी होणं गरजेचं आहे आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आता वॅक्सिनेशनच्या सुद्धा देश जवळ येऊन पोहोचलेला आहे। जानेवारीपर्यंत जे लसीकरण आहे कोरोनाचं ते सुरू होईल आणि त्यानंतर नियमित कोर्टात ह्याची दैनंदिन सुनावणी घ्यावी आणि ती ऑनलाईन न घेता
प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली। त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं जानेवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात ती जी नक्की जी तारीख आहे ती लवकरच जाहीर होईल, मात्र तुर्तास जानेवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे संकेत दिलेले आहेत। मात्र जी स्थगिती दिलेली आहे ती उठवण्यास मात्र घटनापीठानं नकार दिलाय। अमे, यामुळे आता काय होणार आहे? कारण नोकर भरतीच्या अंमलबजावणीला सुद्धा परवानगी नाही, जी स्थगिती पूर्वी होणार होती। आणखी काय काय घडणार आहे ही स्थगिती कायम राहिल्यामुळे? ज्ञानदा, ही स्थगिती कायम राहिल्यामुळे जी परिस्थिती आहे ती जैसे थे राहणार आहे आणि राज्य सरकारला वेट अँड वॉच हीच भूमिका तुर्तास घ्यावी लागणार आहे। कारण की ज्या अंमलबजावणीला स्थगिती होती ती कायम आहे, त्यामुळे कुणालाही अपॉइंटमेंट किंवा प्रवेश देता येणार नाहीये मराठा आरक्षणाच्या अंतर्गत। त्यावर आता राज्य सरकार काही तोडगा काढते का? कारण की आधीच कोविडच्या पार्श्वभूमीवर जे शैक्षणिक वर्ष होतं ते बरंच वाया गेलेलं आहे। त्यामुळे आता तातडीनं जानेवारी मध्ये तरी ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीनं आता सुरू करायची हा पेच राज्य सरकार पुढे असणार आहे। अजूनही मराठा आरक्षणावरची जी अंतरिम स्थगिती आहे ती उठवलेली नाहीये। 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात यावर दैनंदिन सुनावणी सुरू होईल, त्यानंतर ती किती काळ चालेल हे देखील सांगता येत नाहीये। त्यानंतर ही सुनावणी जो स्थगिती दिलेली आहे ती उठवण्याबाबत काय निर्णय होतो यावर वाट पाहावी लागेल। मात्र तोपर्यंत कदाचित जानेवारीचा शेवट उजाडलेला असेल। त्यामुळे तुर्तास तरी राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय किंवा कुठलीही पदोन्नती, कुठलीही भरती, कुठलाही प्रवेश प्रक्रिया ही करता येणार नाहीये, हे मात्र नक्की। अमे, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।